नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील। आज आपण बघितलं की शेतकरी हा शेती उत्पादनावर अवलंबून न राहता त्याच्या रोज प्रपंचाला लागणारा दुग्ध व्यवसाय हा याबरोबर त्याचं अतिशय घनिष्ठ नातं तयार झालेलं आहे आणि दुग्ध व्यवसाय हा आपल्या राज्यातला खूप अडचणीत सापडलेला आहे। आज शेतकरी काबाड कष्ट करतोय, शेतीतल्या उत्पादनावर तयार होणारे जे पिकं आहेत त्याच्या पिकांना आधारभूत किंमत मिळत नाही। शेतकरी पिकवायला तयार झाला पण तो विकू शकला नाही, अशी शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे। आणि यातच शेतकरी आपल्या शेतीबरोबरच दुधाचा व्यवसाय करू लागला आणि दूध व्यवसाय सुद्धा आज प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे की 1 लिटरला 28 रुपयापासून 32 रुपयापर्यंत आज दर मिळतोय आणि हा दर परवडणारा आहे। त्याची कारणं विविध आहेत की आज पशूंना लंपी रोगाच्या साथी तयार झालेल्या आहेत, साथीचे रोग जनावरांना तयार झालेले आहेत आणि त्याच पद्धतीनं वैरणी महागल्या आणि पशुखाद्याचे दर तर खूप पटीने वाढलेले आहेत। मग असं असताना आज पूर्णपणे जो लिटरला जो दर मिळतोय तो खूप कमी प्रमाणात आहे आणि यासाठी या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघटित होणं काळाची गरज आहे। आणि आपण जर दूध उत्पादक शेतकरी संघटित झालो तर आपण सरकार दरबारी आपले दूध व्यवसायाचे प्रश्न आपण भविष्यात नक्कीच मांडू। यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अगोदर संघटित होणं काळाची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने मी पुढील आठवड्यात या दुग्ध व्यवसायाच्या संदर्भातील सर्व शेतकऱ्यांना टेंभुर्णी येथे एका ठिकाणी एकत्रित आपण सर्वजण येऊ, विचार विनिमय करू आणि दूध व्यवसायातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण सरकार दरबारी मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करू आणि सरकारकडून हा दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीनं कसा चालवता येईल याविषयी आपण सातत्याने प्रयत्न करू। आणि दुसरीकडे आज बघितलं की मी आजच बातमी वाचली की गुजरातमधील अमोल दूध संस्थेसारखी दूध संचलन केंद्र आहे, दूध संघ आहे, त्या दूध संघाचं दूध आज परदेशात स्पेन येथे आज लॉन्च झालेलं आहे। म्हणजे शुद्ध प्रतीचं दूध आज अमोल डेअरीचं परदेशात सुद्धा विक्री करण्यासाठी तयार झालेलं आहे। आणि महाराष्ट्रात अनेक दूध संकलन केंद्र आहेत, अनेक दूध संघ आहेत, परंतु दूध भेसळीच्या पूर्णपणे जमान्यात हे सगळे दूध संकलन केंद्र दूध संघ अडकलेले आहेत। मग अशा असताना या अनिर्बंध दूध भेसळीवर सुद्धा आपणाला आळा घालावा लागेल तरच दूध व्यावसायिकाला पुढे चांगले दिवस येतील, नाहीतर दुग्ध व्यवसाय या महाराष्ट्रातला रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करेन की आपण या दूध व्यवसायासाठी एकत्र येऊया आणि दूध व्यवसायातले प्रश्न जाणून घेऊन आपण सरकारी दरबारी मांडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या, एवढंच आव्हान करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।